नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिकरण या संकल्पनेचा अभ्यास करू. आपण सगळेच जन्माला येतो तेव्हा एक जैविक प्राणी असतो, पण समाजात वावरताना एक सामाजिक व्यक्ती म्हणून ओळखले जातो. कधी विचार केलाय हा बदल नेमका कसा घडतो? आज आपण ह्याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. बघा, जन्माच्या वेळी एक मूल म्हणजे फक्त एक जैविक अस्तित्व. मग तेच मूल पुढे जाऊन समाजात एक जबाबदार आणि कार्यक्षम सदस्य कसं काय बनतं? या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका खूप महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. चला, ती प्रक्रिया नेमकी काय आहे ते समजून घेऊया. तर आपला पहिला टप्पा आहे आपण कसे बनतो. या बदलामागे एक खूपच मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आहे. या प्रक्रियेला म्हणतात सामाजिकरण. ही काही एका दिवसाची किंवा एका वर्षाची गोष्ट नाही. ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. यातूनच आपण समाजात एक जबाबदार सदस्य म्हणून वावरण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्य शिकत असतो. खरं तर ही केवळ शिकण्याची नाही, तर स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे. समाजशास्त्रज्ञ हॉब्स आणि ब्लँक यांनी हे एका वाक्यात इतकं सुंदर मांडलंय. ते म्हणतात की सामाजिकरणामुळे सजीव प्राण्याचे सामाजिक मानवात रूपांतर होते. विचार करा, किती अचूक आणि प्रभावी वाक्य आहे हे. मग या सामाजिकरणातून नेमकं काय साध्य होतं? सगळ्यात पहिलं, यामुळे आपली स्वची ओळख, आपलं व्यक्तिमत्व घडतं. दुसरं म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्य, नियम हे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातात. आणि तिसरं, आपण समाजात वेगवेगळ्या भूमिका कशा पार पाडायच्या हे शिकतो, ज्यामुळे समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. आता पुढचा भाग, समाजीकरणाचा पाया. आणि हा पाया रचला जातो तो आपल्या बालपणात. चला तर मग पाहूया तो कसा असतो. आपला हा जो सामाजिक प्रवास आहे तो साधारणपणे काही मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. बालपण, किशोरावस्था, मग येते प्रौढावस्था आणि शेवटी वृद्धापाळ. ह्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही नवीन शिकतच असतो. चला, याचा थोडक्यात आढावा घेऊया. बालपण म्हणजे आपल्या सामाजिक जडणघडणीचा पायाच. अगदी सुरुवातीला मूल रडून आपल्या गरजा म्हणजे भूक लागली आहे वगैरे व्यक्त करायला शिकतं. मग हळूहळू त्याला शिस्त लावली जाते. आणि त्यानंतरच्या टप्प्यात मुलं घरातल्या मोठ्यांना बघून त्यांच्यासारखं वागायला शिकतात. म्हणजे मुलगा वडिलांचं अनुकरण करतो तर मुलगी आईचं. यातूनच त्यांच्या लिंगसापेक्ष भूमिकांची ओळख व्हायला सुरुवात होते. बालपणीच्या या शिकण्यालाच प्राथमिक समाजीकरण असं म्हणतात. आणि हे खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण इथेच आपली भाषा, आपली विचार करण्याची पद्धत आणि आपल्या सामाजिक ओळखीचा मूळ पाया रचला जातो. आता वळूया आपल्या प्रवासाच्या पुढच्या आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक टप्प्याकडे, किशोरावस्था, म्हणजेच स्वतःची ओळख घडवण्याचा काळ. या वयाचं वर्णन अनेकदा वादळ आणि तणावाचा काळ असं केलं जातं, आणि ते खरंही आहे, नाही का? कारण याच काळात आपल्या आयुष्यात खूप मोठे मानसिक आणि सामाजिक बदल घडत असतात. या काळात ना एक प्रकारचं द्वंद्व सुरू असतं. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्य हवं असतं, स्वतःची ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा असते, तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या अपेक्षा आणि नियम पाळण्याचं दडपण असतं. स्वतःचे निर्णय घेण्यापासून ते करिअर निवडण्यापर्यंत हा काळ म्हणजे एक मोठी तारेवरची कसरतच असते, नाही का? पण हा प्रवास इथेच थांबत नाहीये बरं का. पुढच्या भागात आपण पाहूया की प्रौढावस्थेत आणि त्यानंतरही आपल्या भूमिका कशा बदलतात आणि हे शिकणं कसं सुरूच राहतं. प्रौढावस्थेत प्रवेश करताना अनेक नवीन भूमिका आपल्यासमोर येतात. उदाहरणार्थ, पती किंवा पत्नी बनणं. लग्नानंतर नवीन जबाबदाऱ्या येतात आणि एकमेकांशी जुळवून घेण्यासारख्या अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. त्यानंतर येते पालकत्वाची मोठी जबाबदारी. आईवडील झाल्यावर तर आपली सामाजिक भूमिका पूर्णपणे बदलते आणि मुलांच्या संगोपनाशी संबंधित अनेक नवीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. आणि हेच आपल्या व्यावसायिक आयुष्यातही घडतं. कामाच्या ठिकाणी आपल्याला एक नवीन भूमिका स्वीकारावी लागते, जिथे वागण्याचे नियम आणि कामाच्या अपेक्षा या पूर्णपणे वेगळ्या असतात. या सगळ्याचा अर्थ काय? तर प्रौढावस्थेत आपल्याला अनेकदा पुनर्समाजीकरण करावं लागतं. म्हणजे काय? तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आधी शिकलेली मूल्य आणि सवयी सोडून द्याव्या लागतात आणि प्रसंगी पूर्णपणे नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. आणि ही प्रक्रिया वृद्धापकाळातही थांबत नाही. आजी आजोबा होणं किंवा सेवानिवृत्ती स्वीकारणं यांसारख्या नवीन भूमिका समोर येतात. कधीकधी नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. म्हणजेच शिकण्याची ही प्रक्रिया आयुष्यभर सुरूच राहते. तर मग या सगळ्या प्रवासाचं सार काय? ते म्हणजे हे एक अखंड, कधीही न संपणारं चक्र आहे.
सामाजिकरण ही प्रक्रिया कशी आहे तर ती आहे आयुष्यभर चालणारी. एकच शब्द पण किती अर्थपूर्ण आहे. थोडक्यात सांगायचं तर सामाजिकरण म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्यातला एक सततचा संवाद आहे, जो जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कोण आहोत हे सतत घडवत राहतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या आयुष्यात अशी कोणती भूमिका आहे जिने आपल्याला आत्तापर्यंत सर्वात जास्त घडवलं आहे, यावर नक्की विचार करा.